शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तीळ पिकाबद्दलची माहिती आपण मागच्या व्हिडिओतनी सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पहा तीळ पीक आपल्या शेतातनी कशा पद्धतीने बसलेलं आहे. तीळ पीक हे सुपर असं हे 5 एकराचं तीळ आहे. तसा 7 एकर आहे, 2 एकर वर आहे. तसा सुपर असा तीळ आहे. तर याच्या नियोजनाबद्दल तुम्ही मागच्या व्हिडिओत तर पाहिलेच असेल, पण तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर कोणकोणते नियोजन केलं, खत पाणी आणि फवारणीचं नियोजन तुम्हाला सांगतो सगळ्यात. तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, पहिले खत जे आहे ते शेतकरी मित्रांनो DAP फेकून दिलेलं आहे. पेरणीसोबतच पेरल्याबरोबर त्याला फेकून दिलं, त्याच्यानंतर पाणी दिलं. तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फक्त एकच फवारणी दिली आहे. एक फवारणीने हे पीक हे तीळ फुलावर आलं. आता त्याला कया धरत आहे. तर हे पाहू शकता तुम्ही कया धरत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे याला एक पाणी दिलं की चांगल्या पद्धतीने सुपर असा तीळ येऊन जाते. एकरी हे 7 क्विंटल पिकू शकते. तर हे पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो, असे सोपी पिकं जी आहे ते आम्ही पिकं घेतो. कमी खर्चात जास्ती नफा देणारी पिकं आहेत. तर हे पाहू शकता तुम्ही, हे सगळ्यात जास्त सुपर असा तीळ बसलेला आहे. आता ऊन जास्ती तबत आहे तर त्याला लोट पाणी दिलं आम्ही, नाहीतर आतापर्यंत स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं. तर फवारणीचं जे आहे शेतकरी मित्रांनो, त्याला हिमाव्यक्टिन घेतलेलं आहे. एक टॉनिक घेतलं महाशक्तीचं. त्याच्यानंतर बुरशीनाशक मारलं, बुरशीनाशक 22 टीन. आणि त्यातनी एक आपलं वरखत घेतलं होतं 1919. तर त्या एवढ्या एका फवारणीतनी हे 5 शेतकरी मित्रांनो उन्हाळी पीक हे जबरदस्त असं जमलेलं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती याच्याबद्दल दिलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही, आता हे 15 ते 20 दिवसांनी ही पीक तीळ येऊन जाते. 15-20 म्हणतो, 1 महिना जास्तीत जास्त 1 महिना घेते. 1 महिन्यात येऊन जाते. तर एकरी 6 क्विंटलच्या वरच पिकते. 7-8पर्यंत आम्ही मागच्या वर्षी 8चा ॲव्हरेज काढला होता. तर यावर्षी पण असा अपेक्षित आहे की 8चा ॲव्हरेज निघू शकते. पण आपण 7च्या हिशोबाने चालतो. 7-28 30 क्विंटलच्या जवळपास आहे. 4 एकरातनी होते. हे 4 एकर आहे, त्याच्यावर 2-3 एकर आहे, म्हणजे असं 7 एकर पूर्ण तीळ आहे आपला. तर एका एकरातनी आम्ही 3 किलो पेरलेला आहे. एका एकराच्या हिशोबाने 3 किलो पेरला. पहिली पेरणी हुकली शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर डबल पेरणी केली म्हणूनच आम्हाला आता त्रास होत आहे. कारण आता लोक चांगला भरला असता तीळ. पहिले पेरणीतनी जे शेतकरी मित्रांनो, पहिल्या पेरणीतनी हे सुपर झालं असतं, म्हणजे पाण्याची नुपूर नाही पडत ना ऊननीतनी जास्ती हे नाही होत. पाणी हे बा अशा पद्धतीने भरलं असतं आतापर्यंत. हे एक झाड राहिलेलं आहे असं, तर कमी पाण्यातनी येऊन जात होता. आता याला अजून 2 पाणी वाढलेलं आहे. पाणी द्यावं लागते. पाण्याची नुपूर पडली तर काही टेन्शन नसतं राहिलं. तर अशा पद्धतीने हे तीळ पीक आहे. तर तुम्हाला काय कमेंट बॉक्समध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही तुमच्यासाठी पण हे व्हिडिओ घेऊन कमेंट बॉक्ससाठी, ज्यांनी कमेंट केलं त्याच्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो पहा हे तीळ पीक. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत